हाय, वेलकम टू द ब्लॉग विथ मोनाली. तर आम्ही चाललो आहे माझ्या दिराच्या लग्नाला. आज साखरपुडा आहे, उद्या लग्न आहे. हां, आज 4 वाजता साखरपुडा, संध्याकाळची 7 वाजता हळद आणि उद्याचं लग्न. सो 2 दिवस फुल एन्जॉय आमच्या घरामध्ये आणि मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेलच. पहिलं पेट पूजा करतो आता. भूक लागली आहे. मिसळ. मिसळ मिसळ. माझा नाश्ता यायला वेळ आणखी. आम्ही आता शनी शिंगणापूरच्या आहे ना, ज्ञानेश्वरी मिसळ. शनी शिंगणापूर शिंगणापूरमध्ये. शनी शिंगणापूरलाच आहे, पाट्यावर. पाट्यावरती. नाश्त्याला थांबलोय. बनवून बाबा. का? तुला आवडत नाही ना? पण मला एक घास खायचा. फक्त नाही म्हणायचं. हे खायचं का नाही म्हणायचं, असं करायचं. तुम्हाला माहिती आहे, हा नाश्त्याला थांबवतच नव्हता. मी रडले मग हे थांबलो. तुझ्यासाठी नाही थांबलो, मी माझ्यासाठी थांबलोय. किती मला छान भूक आहे. लागली. हा. बघत बस, भेटणार नाही तुला. पोट दुखेल. तेच खा. आता नाही दुखणार. मला पण आवडतं. चला मी पण खाणार. तू नाही खायची. का? पहिले साबुदाणा खिचडी. तू खाणार? एवढी शांतता काय? मामी झाली तयारी. चला आता मी बांगड्या भरेल. यांना पण दाखवा आज. काल मेहंदीचं फंक्शन झालं, आम्ही अबसेंट होतो. तू ये ना तर आज ताई हेल्प करताय माझी मेहंदी काढायला. थँक्यू. वेलकम. कुठे गेले मग? रेडी. चला 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 चला. सगळी गँग आता हॉलवर पोहोचली आहे. नवरीची वाट बघतच होते की फ्रंटने नवरीची एंट्री झाली. भाई खूप सुंदर दिसत होती. फंक्शनचा हॉल पण खूप मोठा आणि छान होता. गेटच्या बाहेर नवरीचं शूट झालं थोडंफार आणि नवरदेवच्या घरच्यांनी सगळ्यांनी म्हणजेच आम्ही एंट्री मारली फळाच्या पाट्या घेऊन. एंगेजमेंटच्या फंक्शनला सुरुवात झाली. एंगेजमेंटच्या सर्व विधी पार पडल्यानंतर रिंग सेरेमनी झाली. एवढं छान एंगेजमेंट झाल्यानंतर सेलिब्रेशन तो बंद आहे म्हणून दोघांनी केक कट केला, एकमेकांना भरवला. एंगेजमेंट संपली आणि हळदीच्या सेटअप कडे गेलो. खूप सुंदर सेटअप झाला होता. त्यानंतर हळदीला सुरुवात केली. स्प्रेशा स्प्रेशा. त्यानंतर आमच्या नवरदेवाला आंघोळ घालायला सुरुवात केली. सगळ्यांनी एकामागे येऊन थोडं थोडं पाणी अंगावर टाकलं. मग आली नवरी आणि दोघाला सोबत एकत्र आंघोळ घातली. दोघं कपडे चेंज करायला गेले सेकंड लुक साठी. रात्रीचे 8 वाजले होते आणि सगळ्यांची डिनरची वेळ झालेली होती. गरमागरम जेवण सुद्धा तयार होतं म्हणून आम्ही सगळे गेलो जेवण करायला. पोटभर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. जेवणाचा मेन्यू पण खूप टेस्टी होता. मग काय पुन्हा आलो हळदीच्या सेटअप वर आणि हळदीला सुरुवात झाली.
खूप मज्जा चाललेली. 1.5 ते 2 तास आम्ही हळद लावण्यापूर्वी ती हळद नाचवली. सगळ्या फॅमिलीने भरपूर एन्जॉय केला. मग काय, घरचे कंटाळून बोलले की अरे बस हळद लावून घ्या आता, मग नंतर नाचा. त्यानंतर आम्ही गेलो हळदीच्या सेटअप कडे. नवरदेव नवरी चेंज करून आले होते सेकंड लुक मध्ये. खूप सुंदर दिसत होते. मग काय, सगळ्यांनी नवरदेव नवरीला हळद लावली, फोटोशूट केलं, फुल एन्जॉय झाला. फुल एन्जॉय केला आम्ही हळदी आणि एंगेजमेंट फंक्शन. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि हो, आमचा फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा.